भानवड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वणी ग्रामीण रुग्णालयात आणताना पांडाणे टोलनाक्यावर वाहनाला अडवून ठेवण्यात आल्याने मौल्यवान वेळ वाया गेला। गाडी तातडीने सोडली असती तर महिला वाचली असती असा आरोप करत पांडाणे टोलनाक्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी 20 किलोमीटरच्या आत असलेल्या गावांमधील वाहनधारकांकडून टोल वसूल करू नये या प्रमुख मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं आहे। टोलनाक्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी करत आतापर्यंत अशाच प्रकारच्या 3 घटना घडलेल्या असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत आहेत। टोलनाका सुरळीत चालवायचा असेल तर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। खुली वाहतूक करण्यात यावी आणि दुसऱ्या बाजूने या टोलवरती स्थानिक लोकांनाच प्राधान्य देण्यात यावं, कारण इथे आतापर्यंत जे ओळखीचे प्रत्येकाला माहिती आहे की इथं 20-25 किलोमीटरच्या जवळचे कोण आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचा वेळ सुद्धा वाचणार आहे। अमूल्य वेळ प्रत्येकाचा घालून आणि इथं 10-20 मिनिट उभं राहिलं जनता ही रिकामी नाहीये, हेच मी इथं सांगू इच्छितो। आणि याच्यानंतर जर परत जर असं घडत असेल तर हा टोलच बंद करण्यात येईल। याच्यात सर्व शेतकरी एकत्र येऊन आणि हा 100% टोल सोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हीच मी शासनाला विनंती करतो। एनसीएन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी।